चला आज पाहूया आपण सायलेंट अक्षरं इंग्लिश मधली. सायलेंट अक्षरं इंग्लिश मध्ये असतात त्याचा अर्थ असा असतो की शब्दांमध्ये ज्या अक्षरांचा उच्चार केला जात नाही त्या अक्षरांना इंग्लिश मध्ये म्हणतात सायलेंट लेटर्स. लेटर्स म्हणजे अक्षरं. काही उदाहरणं पाहूया म्हणजे ही कन्सेप्ट ही कल्पना क्लिअर होईल तुम्हाला. समजा मी म्हटलं नाईफ. नाईफ. आता नाईफ या शब्दाचं स्पेलिंग आहे KNIFE. नाईफचा अर्थ आहे सुई. उच्चार के, उच्चार म्हणजे के चा उच्चार जो आहे तो क, त्या क पासून आपण उच्चार करतच नाही. कनाईफ असं नाही म्हणत आपण. तो क चा उच्चार होत नाही तर उच्चार कुठून सुरू करतो आपण? नाईफ, एन पासून सुरू करतो. आणि म्हणून के हे अक्षर असतं सायलेंट. असं जर मी म्हटलं सेंट. सेंट म्हणजे अत्तर. आता सेंटचं स्पेलिंग काय आहे? SCENT. ह्याच्यात एस स चा उच्चार केलाय पण सी चा उच्चार त्यात नाहीये म्हणून सी हे अक्षर सायलेंट आहे. आणखीन एक शब्द पाहूया. समजा म्हटलं ऑनेस्ट. ऑनेस्ट. आता ऑनेस्टचा अर्थ आहे प्रामाणिक आणि स्पेलिंग आहे HONEST. ऑनेस्ट. एच चा उच्चार काय असायला हवा? ह. पण आपण ऑनेस्ट असं नाही म्हणत. तो ह हा उच्चारच करत नाही. एच हे अक्षर उच्चार होत नाही म्हणून त्याला म्हणतो आपण सायलेंट लेटर. आणखीन एक अगदी कॉमन शब्द नाईट. NIGHT. नाईट म्हणजे रात्र. ह्याच्यात एन म्हणजे न उच्चार होतो. आयचा स्वराचा उच्चार होतो आणि टी मध्ये शेवटचा जो अक्षर आहे NIGHT ते ट हा उच्चार होतो. पण मध्ये जे GH हा जो शब्द आहे त्या GH चा उच्चार घ तो होतच नाहीये. अशा पद्धतीने काही काही अक्षरे इंग्लिशमध्ये सायलेंट असतात ज्यांचा उच्चार केला जात नाही. असाच व्हिडिओ जर पूर्ण बघायचा असेल, डिटेल समजावून घ्यायचं असेल, मुलांना या पद्धतीने काही शिकवायचं असेल, तुम्हाला सायलेंट अक्षरं माहिती असायला हवीत म्हणजे उच्चार बरोबर होतात इंग्लिशमध्ये, तर इथे खाली आता मी लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ सुद्धा निश्चित पहा. खूपच उपयोगाचा आहे. थँक्यू.